गुहागरचे ब्राह्मण पाताळ यंत्री, भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका। 15 ऑगस्टला नागपूरमध्ये मांस विक्री बंद राहणार, सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय। पुण्याच्या विद्यापीठातील आंदोलन मिटलं, सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये NSUIचं आंदोलन, विद्यापीठाची व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा रद्द। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंची दांडी, पालकमंत्री पदाच्या निर्णयावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा। रायगडमध्ये धुमशान कायम, झेंडावंदनाचं दान पडलं तटकरेंच्या पदरात, आदिती तटकरे करणार स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, पालकमंत्री पदावर आपसुकच तटकरेंचा भक्कम दावा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय, राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती होणार, शिधावाटप दुकानदारांचं कमिशनही वाढवलं। जैन धर्मीयांच्या दबावासमोर मंत्री का झुकले, मराठी एकीकरण समितीचं दादरमध्ये लवकरच आंदोलन। कांद्याच्या माळा घालून निलेश लंके संसदेमध्ये, खासदार लंकेंकडून कांदा प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न। संजय गायकवाड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बाप काढला, विनायक राऊतांनी दिलं प्रत्युत्तर। मुंब्रा रेल्वे अपघात नक्की कशामुळे, प्रश्न अजूनही कायम, मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलिसांमध्ये मतभेद, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। भिवंडीमध्ये भाजप नेत्याची भावासह हत्या, अज्ञात लोकांनी हल्ला करून भाजप नेत्याला जीवे मारलं। धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांवर चिडले, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार आमरण उपोषण, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करणार उपोषण। कोळंबी खा आणि आगाऊ ट्रम्पला हरवा, अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे खचून जाऊ नका, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। नागपूरकरांनो, तुमच्या शहरात चाललंय काय, मुलाकडून आई देखत बापाला जबर मारहाण, चोरून केलेल्या चित्रीकरणामुळे कौटुंबिक हिंसा उघड। भटके कुत्रे रस्त्यावर नको, सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली प्रशासनाला आदेश। महाराष्ट्राचे 17 सरपंच लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी, मराठमोळे सरपंच नवी दिल्लीमध्ये ग्रामविकासात विशेष योगदान केलेल्यांच्या सन्मानासाठी पात्र। अंगारकीच्या निमित्तानं गणेश भक्त बाप्पाच्या दरबारी, श्रावणात 21 वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग। तुळजापूर मंदिर नूतनीकरणाला आव्हाड यांचा विरोध, तुळजापुरात जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड करणार आंदोलन। न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर, भ्रष्ट न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्यासाठी बरखास्ती अभ्यास समिती स्थापन। उत्तराखंडमधलं धराली गाव नकाशावरून गायब, माती आणि दगडाचा ढीग धरालीला व्यापून वाहता झाला।